मी बघू का जानू येते का? जानू आली. बरं वाटतंय ना बाळा तुला? जानू, तुला अजून आराम करायचा असेल ना तर थोडा वेळ आराम कर. एकदा का विधी सुरू झाले ना मग परत आराम करायला वेळ नाही मिळणार अगं. जानू आता तर भावना आणि सिद्धूही आले. हा विधी सुरू करायचे का आता? चला गुरुजी सुरू करूया. सुखाने इथे नांदती दरबदू हसण्याचा हळू गंध अंगणा जादूशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा अलवारसा नरवण हा अलगुज सागरीवर हा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. गुरुजी, माझी एक रिक्वेस्ट होती. आता विधी सुरू होणार आहेत तर तुम्ही आम्हाला प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगाल, म्हणजे आम्हालाही प्रत्येक विधीत मनापासून सहभागी होता येईल. उत्तम कल्पना आहे. आपण जे आता विधी करणार आहोत त्यामध्ये वधू आणि वर एकमेकांना आयुष्यभर निष्ठेने साथ देण्याची वचनं देतात. चला आपण विधींना सुरुवात करू. जानू, आज फायनली तू कायमची माझी होणार आहेस. आपण या 7 वचनांनी एकमेकांशी 7 जन्मांसाठी बांधले जाणार आहोत. गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो राजन संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. आता वधू आणि वरांनी सप्तपदींसाठी उभं राहायचंय. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो राजन संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. आता सगळ्या घरातल्यानी आणि वधू आणि वराने देवाकडे एक प्रार्थना करायची आहे. आजच्या या मंगल दिवशी आपण श्रीयुक्त जयंत आणि सौभाग्यवती जान्हवी यांचं मंगल कार्य आपण केलं आहे, तर परमेश्वराकडे आपण त्यांच्यासाठी भरभरून आशीर्वाद मागायचे आहेत.
देवा, तुला माहिती आहे मला तुझा आशीर्वाद का आणि कशासाठी हवा आहे ते. भावना, बाळा तिकडे गृहप्रवेशाची तयारी करायची असेल ना, तू आणि सिद्धू पुढे होता का? काकू खरं सांगू तर भावना आज खूप थकली आहे, म्हणजे तिला जरा जास्तच दगदग होईल असं मला वाटतंय. बरं असू द्या आई, मी तिथे छान तयारी केलेली आहे. खरं तर मला आता माझ्या आणि जानूच्या मध्ये दुसरं कोणीच नको आहे. देवाला नमस्कार करायचा राहिलाय. आले. मी पण देवाला नमस्कार करून येतो. जयंतराव, थांबाल का? नाही म्हणजे जानू आता कायमची सासरी चालली आहे. कदाचित तिला एकटीने तिचं माहेर पाहायचं असेल. जाऊ दे तिला एकटीनेच.